हरी नाम बोला हरी नाम बोला वासुदेवाला ओ वासुदेवाला वासुदेव करून घ्या सका पुन्हा घडणार नाही धोका पुन्हा घडणार नाही धोका वासुदेवाचा मुंगुट टाळो देव जागवतो गवसारो मालकाचं लय प्रेम आहे तुमच्यावर. अगं ए शितले, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? एवढं तांदूळ आणतात वे वासुदेवच आहेत ना ते. तुझ्या तर हातात घराचा कारभार दिला ना, तू घरच इकून काशील बघ. अगं पुष्पा, देऊ देत की दिलं तर मुठभर जास्तीच दिलं पण काय बिघडतंय, उलट चांगलं असतं. या आता. आनंद आहे. जीजी ह्यांचा लाड करायला गेलं ना ती लई सोकावत्यात, मग रोजच यायला बसल्यात. अहो मामी जेडे जा भैयांना पाणी काढ जा. मम्मी, अगं मी आजपासून पोथी वाचायला बसणार आहे. मला काय सांगू नकोस. बया आश्चर्यच आहे म्हणायचं, आज सूर्य पश्चिमेला कसं काय उगवला. जेडे तू ती कशी काय वाचायची म्हणायला लागलीस. आता ती देवाधर्माचं करायला लागली तर ती बी तुम्हाला बघवणावे. शितले तू काढ ग भैयांना पाणी. बर मामी. आणि हे बघ पाणी काढून झालं की बंबई इजवून ठेव, उगाच जाळण जाळत बसू नकोस. होय हो मामी. तुला तर का नाही सगळंच सांगायला लागतं बघ. आता तर कसलं कडक पाणी देते बघच तुला. भैया वा 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 वा, बरं झालं तुम्ही आला. ऐका, एक तासाभरात आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख येतील, त्यांच्या स्वागताची सगळी तयारी करा, चहा पाणी वगैरे. हा, आणि एक काम कर, त्या शीतलला चहा करायला सांग. हा, ती चांगली करते, नाही तर सगळी बंगार काढतात. नाहीतर हा कसं आहे, बाहेर गारठा भरलाय, आल्याला गरम गरम चहा दिला म्हणजे ती बी खुश होते. चला गेट रेडी लवकर. शीतल, जरा चहा पाण्याचं बघा, माणसं येणार आहेत. वरडाय काय झालं आता यांना? जाऊ दे, एवढं काय झालं नसेलच. यांनाच नाटक करायची लईच हौस. उगाच आपलं मी जायचे आणि मला नेमकं काहीतरी काम लावतील. त्यापेक्षा आपल्या हितच बसते पोती घेऊन, आणि घरातली कामं झाली की मगच उठते. हर्षवर्धन, अहो काय हो, काय झालं? अगं बाई आता काय झालं. अरे देवा, नानीत काय तर गोंबीम निघाली वाटतं. भैया, ओ भैया, आव काय झालं?
अहो हर्षवर्धन नक्की झालंय तरी काय? अहो मामा पाणी का काय हे? हिनच काय तर घोळ घातलाय हमकाच. शितले काय दिलंस? हाय का आता पाणीच दिले की. भैया लय गरम पाणी दिलं काय? गरम? अहो कसलं गरम? बर्फासारखं थंडगार पाणी दिलंय. अहो हर्षवर्धन पाणी गरमच दिलं असेल, पण जरा थंडी जास्त आहे ना, त्याच्यामुळे गार झाला असेल. हा करा, चेष्टा करा आमची तुम्ही मामा. शितले गार पाणी दिलंस ना भैयांना? मी सडा टाकायला गरम पाणी घेऊन गेले आणि यांना सड्याचं पाणी दिलं वाटतं. अगं लक्ष कुठं असतंय तुझं? जा आत्ताच्या आता गरम पाणी घेऊन ये जा. भैया थांबा थांबा जरा, ती आणती गरम पाणी काढून. हा लवकर पाठवा. आव पण मामी बंब तरी रिझवला की तुम्हीच म्हणला होता ना. अगं मग पेटव जा. तुला कसं सगळं सांगायला लागतंय? डोसक्यात काय भुस्सा भरलाय वय तुझ्या? पुष्पे तू जरा गप बसतीस का? शीतल जा बंब पेटव जा. बर पण पाणी गरम व्हायला अजून अर्धा पाऊण तास तर लागलच की. राहू द्या, नका पेटू बंब. बंब पेटवायला आमचे पाहुण्याला एकच गाठ पडायची. राहू द्या, ते चहाचं बघा, टॅलेंटने सांगितलं असेल तेवढं तरी करा. टॅलेंट? आव काय नाही सांगितलं टॅलेंटनी. राहू द्या. काय ग तुला लय मजा येते है ना? लय हसा येतंय वाटतं. आहो नाही ते सडा टाकायला मी गरम पाणी घेऊन गेले ना, त्याचं माझं मलाच हसू येते. काय बाई कसली येडी आहे मी. सडा टाकताना बी कळू नये वय. तुझं तूच बोलतीस म्हणून एक बरं आहे. जा आता कामाला लाग जा. तुझ्यामुळे भैयांना गार पाण्याने आंघोळ करायला लागली. व्हॉट इज दिस मामा? आतमध्ये आम्ही गाठून मेलो सगळं. सॉरी हर्षवर्धन, त्याचं काय तिच्याकडनं चुकून झालं हो. चुकून कसं काय होऊ शकतं बरं? हा आणि तुम्ही अजून कसं काय बंब वापरता? तुमच्या त्या बंबामुळे आमच्या आतमध्ये बॉम्ब झाली सगळी. अहो तसं नाही, आमच्या आबा आज्यापासून बंब वापरतो आम्ही. म्हणजे काय किती सावळ्या बिवळ्या काटूक बिटूक जळून जातं ना त्याच्यामध्ये सगळं. मामा अहो तुम्ही आमचे सासरे आहात आता. जरा तरी स्टँडर्ड लाईफ जगा की. हा अजून सुद्धा बंब वापरताय म्हणजे काय? हा काय नाही, आजच्याच गिझर बसून घ्या म्हणजे जागच्या जागेवर गरम पाणी मिळेल. वय वय घरात गिझर तर पाहिजे. हा मला बी असंच वाटत होतं. नाहीतर काय, हा बाहेरनं असं घरामध्ये पाणी घेऊन यायचं बरं दिसतं का ते? चार माणसं काय म्हणतील आपल्याला? वय की वय हो. आपण आजच गिजर बसवून घेऊ. होय की आजच बसवू गिझर. मी माझ्या कामातनं सवड मिळाली की नाही की भुईंजला जाऊन बघतो गिझर.